नमस्कार. मॉर्निंग. नमस्ते. मी गोविंद निटुरे. हे आमचे स्वामीजी आलेले आहेत. तर आमच्या बागेमध्ये मी पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि बागेची ओळख करून देतो. पहा, हे पेरूचे आहे. या पेरूच्या पानाचा आम्ही चहा करून पितो. तसेच हे पपईचे झाड आहे. हे आता केळी पहा, हे दोन्ही झाडांना केळी आलेली आहेत आणि केळी खूप मोठ्या आहेत. ते खाण्यात मजा येते. हे आमचे चिकूचे झाड. या झाडाला भरपूर चिकू लागलेले आहेत. गोड गोड चिकू आहेत. आम्ही ते खातो सगळे. हे कलमी झाड आहेत, म्हणजे आंब्याचे. या आंब्यालाही खूप छान फळं लागलेली आहेत, जी आपण पाहत आहोत. हे आमचे आंब्याचे दुसरे झाड, कडुलिंबाचे झाड, आणि हे चंदनाचे 2 झाडं. हे बाहेरून आलेले एक वनस्पती आहे. याच सोबत वेगवेगळे, आता हे केशर आंबा अत्यंत सुंदर आहे आणि हे सुंदर, याची चव पाहण्यात खूप मजा आहे. म्हणून तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून देतो मी की हा एक वेगळा निसर्गातला आनंद शाळा सोडून मला घ्यावायला मिळत नाही. परंतु कधी कधी मी बागेमध्ये फिरत असतो. हां, आज आणखी हे पहा, हे नारळ आत्तावरून 2-4 नारळ रोज पडत असतात. त्या नारळाची आता मी तुम्हाला प्रॅक्टिस, म्हणजे कसं सोलायचं ते दाखवतो. आमचे नातू श्रीकर, हे धरा, मी दाखवणार आहे. हां, हे नारळ हे असे. आता मी हे मशीनच्या साहाय्याने नारळ सोललेले आहे. हे आहे चहासाठीची वनस्पती. याला आपण काय म्हणतो मला आठवत नाही, पण त्याच्यापासून चहा होतो. गवती चहा. हो, गवती चहा आहे. त्याचसोबत ह्या मिरच्या आहेत लावलेल्या. हे पानाचे झाड आहे. हे पानाचे झाड, म्हणजे याला पाने खाण्यासाठी येतात. हे चंदनाचे झाड आहे. हे आमचे चंदनाची मोठमोठी झाडे आहेत. तसेच कोरपड आहे. या कोरपडीच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारे हे करतो. आता हे कुंडीतील आमची काही लागवड आहे. दुर्लक्ष झालं होतं, परंतु आता हा जो आहे रुक्मिणीच्या घरी सडा पडत होता, सत्यभामेच्या दारी फुलाचं झाड लावलेलं, भगवान श्रीकृष्णाची ही एक कथा आहे. त्या ह्याचं नाव पुन्हा आठवल्यावर सांगतो मी. तर अशी फुलं आहेत. ही वेगवेगळ्या वनस्पती आहेत. एकंदरीत आमचे परममित्र श्री कांतराव रोडगे हे बाग डेव्हलप करत असताना म्हणायचे की आपण अशी बाग डेव्हलप केली पाहिजे की बागेमध्ये केव्हाही गेलो तरी फळं खायला मिळायला पाहिजेत. आणि साधारणपणे आमच्या शाळेमध्ये, हे बागेमध्ये पेरू आहे, पपई आहे, केळी आहे, चिक्कू मोठ्या प्रमाणात आहेत.
आंबे आहेत. म्हणजे केव्हाही आपण आलो तरी कोणते तरी फळ खावयास मिळते. या ठिकाणी खूप मजा आहे. ओके, धन्यवाद.